हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण आपला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचा कोणता पॉइंट कंप्लीट केला होता. त्यामध्ये ऍक्च्युली दोन मेन कन्सेप्ट आपण कंप्लीट केल्या होत्या. त्यामध्ये एक होतं अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे, जसं लॉज ऑफ मोशन मध्ये आपण लिनियर मोमेंटम स्टडी केलं होतं, तसं आपण इथं स्टडी केलं होतं अँग्युलर मोमेंटम बद्दल. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये टॉर्कचं इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. सो as long as we consider about the angular momentum, it is denoted by L. ठीक आहे, सो इट इज अ क्रॉस प्रोडक्ट. बेसिकली इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ R अँड P. म्हणजे जे लिनियर मोमेंटम असतं आणि जो पोझिशन वेक्टर असतो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा, यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे आपल्याला काय मिळतं, अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, म्हणजे याचा मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करणार आर पी साइन ऑफ थिटानं. याला अँग्युलर मोमेंटमला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये कसं लिहितो आपण, आय इंटू ओमेगा. पहा, लिनियर मोमेंटम पी काय असतं, एम इंटू व्ही. लिनियर मोमेंटम जे आपण माहिती आहे आपल्याला, दॅट इज अ मास इंटू वेलॉसिटी. सो लिनियर मोमेंटम इज द इनर्शिया इन ट्रान्सलेटरी मोशन मल्टिप्लाइड बाय इट्स वेलॉसिटी. तसंच अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाइड बाय अँग्युलर वेलॉसिटी. या अनालॉगस टर्म्स आहेत. पी साठी अनालॉगस आहे एल, एम साठी अनालॉगस आहे आय आणि व्ही साठी अनालॉगस आहे ओमेगा. सो अँग्युलर मोमेंटमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर वेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये हा फॉर्म्युला येतो, आणि त्याचा लिनियर मोमेंटमच्या टर्म्स मध्ये हा फॉर्म्युला आहे. इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ द गिवन पॉइंट from the axis of rotation multiplied by the linear momentum of that point. Okay. So angular momentum बद्दलचं डिस्कशन केलं होतं डिटेलमध्ये. त्यानंतर टॉर्क बद्दल आपण डिस्कस केलं होतं. सो टॉर्क ही जी टर्म आहे रोटेशनल मोशन मध्ये, रोटेशनल डायनामिक्स मध्ये टॉर्क ही जी टर्म आहे ती अनालॉगस टर्म आहे फोर्सशी. लिनियर मध्ये आपल्याला माहिती आहे, फॉर चेंजिंग द स्टेट, एक्झिस्टिंग स्टेट जी असते ऑब्जेक्टची, दॅट इज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. ती एक्झिस्टिंग स्टेट जर आपल्याला चेंज करायची असेल, इनर्शियाला ओव्हरकम करायचा असेल, तर आपल्याला त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करावा लागतो. इन द सेम वे रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला त्याची जर वेलॉसिटी म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी जर चेंज करायची असेल तर आपल्याला टॉर्क अप्लाय करावा लागतो. सो इन ऑर्डर टू ओव्हरकम दी मोमेंट ऑफ इनर्शिया, बॉडीवरती काय अप्लाय झाला पाहिजे, टॉर्क. सो रोटेशनल मोशन मध्ये असलेली ही जी टॉर्क कन्सेप्ट आहे, दॅट इज अनालॉगस टू द फोर्स इन द लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये असलेल्या फोर्सशी असणारी अनालॉगस टर्म ती आहे, आणि त्या टॉर्कला आपण टव सिम्बॉलने डिनोट करतो. इट इज अगेन अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ आर क्रॉस एफ, सॉरी आर आणि एफ. म्हणजे पोझिशन वेक्टर आणि फोर्स यांचा तो क्रॉस प्रोडक्ट आहे. म्हणजे याचा मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करतो आर एफ साइन ऑफ थिटा. मग या टॉर्कला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्स मध्ये आपण कसं लिहितो, सो इट इज आय इंटू अल्फा. ओके, आणि फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण स्टडी केला. फोर्स बद्दल आता आपण डिटेल स्टडी केलेला आहे 11th स्टँडर्ड मध्ये. सो फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो फोर्स जी टर्म आहे, इट इज अ मास. मास म्हणजे काय असतो, लिनियर मोशन मधला इनर्शिया असतो. मास म्हणजे लिनियर मोशन मधला इनर्शिया असतो, आणि ए म्हणजे ऍक्सेलरेशन, दॅट इज द लिनियर वन ऍक्सेलरेशन. ओके, लिनियर ऍक्सेलरेशन. इथं टॉर्क हा फोर्सशी इक्विव्हॅलंट असणारी टर्म आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द इनर्शिया इन द रोटेशन अँड अल्फा इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. अल्फा काय असतो, अल्फा हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये इनर्शिया आहे, मास म्हणजे इनर्शियाच आहे, आणि लिनियर ऍक्सेलरेशन आहे. टॉर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन असतो. तर आपण या रोटेशनल डायनामिक्स मधल्या म्हणजेच रोटेशनल मोशन मधल्या वेगवेगळ्या टर्म्स स्टडी करत आहोत. तसंच त्यांची अनालॉजी स्टडी करत आहोत विथ द टर्म्स इन द लिनियर मोशन ऑर दी ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन मध्ये त्यांच्यासाठीच्या ज्या अनालॉगस टर्म्स आहेत त्या सुद्धा आपण स्टडी केलेल्या. तर व्यवस्थित स्टडी करायचं, याच्यावरती डिपेंड एक्झाम्पल्स आपल्याला चॅप्टरच्या शेवटी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो पुढचा पॉइंट जो आपण आता स्टडी करणार आहोत, दॅट इज द कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पुढचा पॉइंट आहे कॉन्झर्वेशन ऑफ
अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन आपल्याला स्टडी करायचंय. ओके, सो इन लॉज ऑफ मोशन 11th स्टँडर्डच्या लॉज ऑफ मोशन मध्ये आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम स्टडी केला होता. तो होता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. मग लिनियर मोमेंटमचा कॉन्झर्वेशनचा लॉ काय सांगतो आपल्याला की जर एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी सिस्टीम आहे, ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा आपण सिस्टीम म्हणूया, तर त्या सिस्टीम मध्ये जर कोणताही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट झाला नाही, आपण पाहिलं होतं कोलायडिंग बॉडीजची सिस्टीम अशा प्रकारची, यांच्या इनिशियल फायनल व्हेलॉसिटीज मासेस वगैरे कन्सिडर करून आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळालं होतं, m1u1 प्लस m2u2 इक्वल्स टू m1v1 प्लस m2v2 हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं होतं. म्हणजे दोघांची याचं मास m1 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी u1 आणि फायनल व्हेलॉसिटी v1, सॉरी ओके, इनिशियल u1 फायनल v1, याचं मास m2 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी u2 फायनल व्हेलॉसिटी v2. तर दोघांचं मिळून जे इनिशियल लिनियर मोमेंटम होतं आणि दोघांचं मिळून जे फायनल लिनियर मोमेंटम होतं हे इक्वल असतात. कधीपर्यंत, जोपर्यंत फोर्स त्या सिस्टीमवरती एक्सटर्नली ऍक्ट होत नाही. मग याला आपण डिफाईन कसं केलं होतं, इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग ऑन द कोलायडिंग बॉडीज. ते दोघं कोलाइड झाल्यानंतर त्यांचा एकमेकांवरती ऍक्शन रिॲक्शन फोर्स ऍक्ट होईल. ते दोघं एकमेकांवरती कोलाइड झाल्यानंतर त्यांचा एकमेकांवरती ऍक्शन रिॲक्शन फोर्स ऍक्ट होईल. मात्र त्या सिस्टीमवरती, या दोघांना एक सिस्टीम कन्सिडर केल्यानंतर या सिस्टीमवरती कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जर ऍक्ट होत नसेल तर इनिशियल मोमेंटम ची ऍडिशन म्हणजे m1u1 म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम, m2u2 म्हणजे सेकंड ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम. म्हणजे हे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला सिस्टीमचं टोटल इनिशियल मोमेंटम मिळालं आणि पुढचा ब्रॅकेट जो आहे ते त्या सिस्टीमचं टोटल फायनल मोमेंटम आहे. ते त्या सिस्टीमचं काय आहे, टोटल फायनल मोमेंटम आहे. ओके, सो जोपर्यंत त्या सिस्टीमवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट झाला नाही तोपर्यंत त्या सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम इक्वल असणार आहे. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, जो ऑलरेडी आपण 9th स्टँडर्ड मध्ये तसंच परत 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे. मग इथं आपल्याला काय सांगायचंय, वी हॅव टू स्टडी अबाउट दी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग आता कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये त्याचं स्टेटमेंट सांगण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय करूयात तर त्याचं डेरिव्हेशन पाहूयात, त्यावरून आपल्याला त्याचं स्टेटमेंट लक्षात येईल. ठीक आहे, सो एल बार इक्वल्स टू आर बार क्रॉस पी बार हा फॉर्म्युला असतो. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो आर बार क्रॉस पी बार. ठीक आहे, सो लेट मी टेक दी डिफरन्सिएशन ऑफ दिस इक्वेशन. डिफरन्सिएशन का घ्यायचंय, कारण मला चेंज घ्यायचा आहे. पहा, कॉन्झर्वेशन आपण कशाला म्हणतो, जर मी एखाद्या क्वांटिटी मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हा 0 आहे असं शो करू शकलो, एखाद्या क्वांटिटी मध्ये होणारा जो चेंज आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम तो चेंज जर 0 असेल तर त्याचाच अर्थ झाला ती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे एल मध्ये होणारा चेंज 0 आहे म्हणजे ती कॉन्स्टंट आहे, म्हणजे ती कॉन्झर्व्ड राहिलेली आहे असा त्याचा मिनिंग होतो. पहा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, According to Newton's second law of motion, F can be written as a dp by dt. हे 11th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं होतं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय सांगतो आपल्याला, पर्टिक्युलरली आपल्याला न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स असतो. कशाला असतो, फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू 1 असल्यामुळे आपण डायरेक्टली त्याला इक्वल टू एफ लिहिलं. यालाच फर्दर सॉल्व्ह करून आपण फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला मिळवला होता. अँग्युलरचं डिस्कशन करण्या अगोदर लिनियर क्वांटिटीज बद्दलच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं आवश्यक असतं. मग dp by dt is the change in momentum with respect to time, or it is known as a rate of change of linear momentum. So in translatory motion or in linear motion, rate of change of linear momentum is known as a force. Rate of change of linear momentum is known as a force.
मग इथं जर डीपी बाय डीटी फोर्स असेल तर इकडं डीएल बाय डीटी हा काय असणार आहे, टॉर्क असणार आहे. अनालॉगस टर्म्स पहा, अनालॉगस टर्म्स पहा. मी याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे डिफरन्शिएशनचा नेमका मिनिंग काय होतो. सो चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, change in momentum with respect to time, that is the rate of change of momentum is the force. In the same way, rate of change of angular momentum is the torque. Rate of change of angular momentum is the torque. हे मी अनालॉजी वरून सांगितलेलं आहे, हे मी अनालॉजी वरून सांगितलेलं आहे. आपण त्याचं डेरिव्हेशन कशा प्रकारे आहे ते पाहूया, लक्षात घ्या. ओके, सो हे लक्षात ठेवा, कारण आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये पाहिलं होतं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स असतो, ते इथं ऍप्लिकेबल आहे का त्याचा स्टडी करण्यासाठी आपण याच्या चेंजचा पहिल्यांदा रेट घेऊया. सो डी डी ऑफ एल बार, डी डी ऑफ एल बार इज इक्वल्स टू डी डी ऑफ आर बार क्रॉस पी बार. दोन्ही साईडचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण घेत आहोत. मग लक्षात घ्या, याला असं लिहू शकतो आपण डीएल बार डिवायडेड बाय डी इक्वल्स टू, याच्यासाठी चेन रूल आपण यूज करतो. जेव्हा माझ्याकडे अशा प्रकारे डी डी ऑफ दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा काय करतो आपण, यू ला कॉन्स्टंट ठेवतो, व्ही चा डेरिव्हेटिव्ह घेतो, प्लस यू चा डेरिव्हेटिव्ह घेतो आणि व्ही ला कॉन्स्टंट ठेवतो. यू इंटू व्ही मध्ये यू कॉन्स्टंट, व्ही चा डेरिव्हेटिव्ह, यू चा डेरिव्हेटिव्ह, व्ही कॉन्स्टंट, अशा प्रकारचा रूल मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह घेताना म्हणजेच डिफरन्शिएशन करताना यूज करावा लागतो. ओके, सो डीएल बार बाय डीटी इज इक्वल्स टू, मग पहिल्यांदा हा आर बार ऍज इट इज राहील कॉन्स्टंट, हे क्रॉस ऍज इट इज घेतलं काय येईल पुढे, डीपी बार डिवायडेड बाय डीटी. पहा, पहिला कॉन्स्टंट ठेवला आर बार, हा क्रॉस ऍज इट इज लिहिला, मग पी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम डीपी बार बाय डीटी, प्लसचं साइन येतं दोघांच्या मध्ये. आता पुढे डीआर बार बाय डीटी म्हणजे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, क्रॉस मध्ये दुसरा जो आहे तो कॉन्स्टंट ठेवला पी बार. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसावी. परत एकदा पहिल्यापासून सांगतोय, वी आर स्टडिंग अबाउट दी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशनचा अर्थ होतो टू रिमेन कॉन्स्टंट. कॉन्झर्वेशनचा अर्थ काय होत असतो, टू रिमेन कॉन्स्टंट. सो एलचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, अँग्युलर मोमेंटम दॅट इज एल बार इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ पोझिशन वेक्टर अँड दी लिनियर मोमेंटम वेक्टर. ओके, सो आपण पहिली स्टेप काय केली आहे, डिफरन्शिएट द बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. इक्वेशनच्या दोन्ही साइडचं विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण डिफरन्शिएशन घेतलेलं आहे. मग डिफरन्शिएशनचा रूल यूज केला, लेफ्ट साइडला डीएल बार बाय डीटी ऍज इट इज लिहिलं, राईट साइडला दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, डिफरन्शिएशनचा रूल यूज केला. आर बार ऍज इट इज ठेवलं, क्रॉस मध्ये डीपी बार बाय डीटी आलं, प्लस याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आर बारचा, क्रॉस मध्ये पी बार ऍज इट इज ठेवलं. फर्स्ट कॉन्स्टंट सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह सेकंड कॉन्स्टंट या रूल नुसार. ओके, नाव पुढचा पार्ट. बट वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, डीपी बार बाय डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइमला आपण फोर्स वेक्टर म्हणतो. माहिती आपल्याला हे आता सांगितलं मी, डीपी बार बाय डीटी काय असतं, फोर्स. लिनियर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हे फोर्स आपल्याला डिनोट फोर्स सांगतं. आणि पी बारला आपण एम व्ही बार असं लिहू शकतो, पी बार. ओके, आणखी राहिलं डीआर बार बाय डीटी, डीआर बार बाय डीटी इक्वल्स टू काय असणार आहे, इट इज अ व्ही बार. का, सर्क्युलर मोशनचा पार्ट जर आठवत असेल तर आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेटिव्ह करताना, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपण याचा यूज केला होता. डीआर बार बाय डीटी पोझिशन वेक्टर मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम गिव्स अस द वेलॉसिटी वेक्टर. ओके, हे झालं. आणि पी बारला आपण लिहू शकतो, पी बार कॅन बी रिटन ऍज अ एम व्ही बार. ठीक आहे, मास आणि वेलॉसिटीवरती तो डिपेंड असतो. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला सगळ्यांच्या. पुढे काय केलं, डीपी बार बाय डीटी म्हणजे लिनियर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिनियर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण एफ बार लिहू शकतो. ते का, त्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी सांगितलंय.
dr बार बाय dt म्हणजेच पोझिशन वेक्टर मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इट रिप्रेझेंट्स द व्हेलॉसिटी वेक्टर आणि p बारला आपण mv बार असं लिहू शकतो. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर dl बार बाय dt ची जी व्हॅल्यू येणार आहे इट विल बी इक्वल्स टू r बार ऍज इट इज क्रॉस dp बार बाय dt च्या जागी काय ठेवणार f बार प्लस पुढे dr बार बाय dt हे असतं v बार आणि पुढे ब्रॅकेट मध्ये v बार नंतर क्रॉस आहे पुढे क्रॉस ब्रॅकेट मध्ये mv बार. ओके, so this dl bar divided by dt is equals to r bar cross f bar plus m बाहेर घेतला तो एक स्केलार आहे ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं v क्रॉस v. काय शिल्लक राहिलं v क्रॉस v. सो v क्रॉस v काय असतं स्केलार्स वेक्टर्स मध्ये स्टडी केलेला आहे आपण. त्याच वेक्टर सोबतचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 असतो कारण v क्रॉस v काय येईल v इंटू v साइन थिटा. तोच वेक्टर असल्यामुळे साइन 0 येईल आणि ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल. म्हणजे इथं काय पुट करू शकतो आपण बट वी कॅन राईट लाईक दिस v क्रॉस v विल बी इक्वल्स टू 0. v क्रॉस v काय असणार आहे 0 असणार आहे आणि त्यामुळे आता ही पूर्ण टर्म 0 झाली. शिल्लक राहिलं dl बार डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू r बार क्रॉस f बार. r बार क्रॉस f बार आणि मग हे r बार क्रॉस f बार म्हणजेच टॉर्क असतं. सो इट इज अ टॉ बार. सो मिळाला आपल्याला की अँगुलर मोमेंटम मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला टॉर्कच देणार आहे हे आपण डिराईव्ह केलं या ठिकाणी. ठीक आहे, सो आय सपोज की यातला बराच पार्ट डिफरन्शिएशन कसं करायचं वेक्टरचा प्रोडक्ट कसा घ्यायचा हे ऑलरेडी आपल्याला माहित असल्यामुळे हे डेरिव्हेशन आपल्याला काही जड जाणार नाहीये. ज्यांना स्केलर्स वेक्टर्सला परत रिवाइज करायचं असेल तर त्यांच्यासाठी 11th स्टँडर्डच्या नवीन सिलेबस नुसार जो मॅथमॅटिकल मेथड्स चॅप्टर आलेला आहे. ठीक आहे, सो त्या म्हणजे तुमच्या वेळेसच होता तो मॅथमॅटिकल मेथड्स चॅप्टर जो आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये स्केलर्स वेक्टर्स दिलेले आहेत. आतापर्यंत मी माझ्या युट्यूब चॅनलवरती त्या 11th स्टँडर्ड मॅथमॅटिकल मेथड्सचे 7 ते 8 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत ज्यामध्ये स्केलर्स वेक्टर्स डिटेलमध्ये घेतलेला आहे. ज्यांना रिवाइज करायचं आहे ते तिथून ते करू शकतात. ओके, सो फायनली डीएल बाय dt मला टॉर्क मिळालेला आहे म्हणजे अँगुलर मोमेंटम चेंज होण्याचा रेट. अँगुलर मोमेंटम चेंज होण्याचा रेट म्हणजे आपल्याला काय मिळत असतो टॉर्क मिळत असतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके, सो पुढे आणखीन त्याच्यावरती डिस्कशन करायचं. आपलं डेरिव्हेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, सो डेरिव्हेशन कम्प्लीट झालंय त्याच्यावरती डिस्कशन करायचं आहे. कन्सेप्ट थोडी डिस्कस करूया. सो फायनली मिळालंय काय रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर मोमेंटम इज नथिंग बट दी टॉर्क. म्हणजे असं मिळालं डीएल बार अपॉन dt इज इक्वल्स टू टॉ बार. ओके, so we are studying about the law of conservation of angular momentum. Okay, so if torque equals to 0 म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरती टॉर्कच अप्लाय झाला नाही तर dl बार बाय dt will be equals to 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला if no torque is there, if no external torque is acting on the rotating body, if no external torque is acting on the rotating body, there is no change in its angular momentum. हे सुद्धा आपण इथं प्रूव्ह केलं. ठीक आहे ना, डीएल बार बाय dt आपल्याला मिळाला आहे टॉ बार. जर टॉ 0 आहे म्हणजे त्या बॉडीवरती एक्सटर्नली ऍक्ट होणारी टॉर्कची व्हॅल्यू 0 आहे. मीन्स नो टॉर्क इज ऍक्टिंग ऑन दॅट रोटेटिंग बॉडी आणि त्या रोटेटिंग बॉडीवरती जेव्हा कोणत्याही प्रकारचा टॉर्क अप्लाय होत नाही तेव्हा डीएल बार dt ची व्हॅल्यू काय येते 0. म्हणजे मोमेंटम मध्ये म्हणजेच अँगुलर मोमेंटम मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही असा त्याचा मिनिंग झाला. ओके, सो याला नोट डाऊन करा. सो स्टेटमेंट काय सांगणार मग आता इफ नो एक्सटर्नल टॉर्क इज ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी, if no external torque is rotating on a rotating body, then there is no change in the angular momentum of that body. Okay, so let's take a simple example. याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया. ओके,
सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय इंटू ओमेगा असतो. मग हे कॉन्स्टंट राहतं म्हणजे काय, समजा इनिशियली L1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे I1 ओमेगा 1 आणि L2 ची व्हॅल्यू आहे I2 ओमेगा 2. इफ नो एक्सटर्नल टॉर्क इज ऍक्टिंग ऑन द बॉडी दॅट इज टाउ इक्वल्स टू 0 म्हणजे L1 इक्वल्स टू L2 म्हणजेच I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. म्हणजे जेव्हा कोणताही टॉर्क त्या बॉडीवरती एक्सटर्नली ऍक्ट होत नसतो तेव्हा हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट इक्वल असतो. आता हे प्रोडक्ट इक्वल कसे राहतात लक्षात घ्या. एखादी बॉडी सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 न रोटेट होत आहे जेव्हा तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे. व्यवस्थित या फॉर्म्युल्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. एक सर्टन बॉडी आहे जी ओमेगा 1 एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होत आहे जेव्हा त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे. मग समजा आपण त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढवला म्हणजे I1 ला जर इन्क्रीज केलं तो I1 इन्क्रीज होऊन I2 झाला तर हे इक्वल राहण्यासाठी ओमेगा 1 डिक्रीज होऊन ओमेगा 2 व्हायला पाहिजे. म्हणजे काय लक्षात घ्या, इफ I1 इज लेस दॅन I2 किंवा याला असं लिहूया इफ I2 इज ग्रेटर दॅन I1 म्हणजे हा I1 पेक्षा मोठा आहे तर तेव्हा ओमेगा 2 लेस असणार आहे ओमेगा 1 पेक्षा. ओके पहा, आय आणि ओमेगाचं मल्टिप्लिकेशन जर कॉन्स्टंट राहायचं असेल I1 ओमेगा 1 हे I2 ओमेगा 2 च्या इक्वल आहे म्हणजे आय ओमेगा हे मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट आहे. आय इंटू ओमेगा हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे कसं आहे, हे मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट आहे. आणि मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहण्यासाठी आपल्याला माहितीये एक टर्म वाढली तर दुसरी तेवढ्याच अमाऊंटनं कमी व्हायला पाहिजे, तेवढ्याच टाइम्स कमी व्हायला पाहिजे. म्हणजे हे डबल झालं तर हे हाफ झालं तरच ते कॉन्स्टंट राहील. हे 3 टाइम्स झालं तर हे 1/3 झालं तरच हे कॉन्स्टंट राहील. म्हणजे काय, जर आपल्याला I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2 हा फॉर्म्युला मिळाला असेल तर याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत असेल. I2 इज ग्रेटर दॅन I1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलाय. त्या कंडिशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कमीच झाली पाहिजे तरच आय ओमेगा प्रोडक्ट कॉन्स्टंट राहतो. कुठून कुठपर्यंत पोहोचलो आपण, जर टॉर्क 0 असेल म्हणजे टॉर्क ऍक्ट होत नसेल तर L हा कॉन्स्टंट असतो. तर L हा कॉन्स्टंट असतो आणि L कॉन्स्टंट आहे म्हणजे I इंटू ओमेगा हा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. L कॉन्स्टंट आहे म्हणजे I इंटू ओमेगा हा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. आणि I इंटू ओमेगा हा प्रोडक्ट कॉन्स्टंट असण्यासाठी I वाढलं तर ओमेगा कमी व्हावं लागेल, I कमी झालं तर ओमेगा वाढवावा लागेल. सो इथं मी या प्रकारे ते लिहिलंय. याचा एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. समजा मी माझे आर्म्स जे आहेत ते अशा प्रकारे स्ट्रेच केले आणि मी अशा प्रकारे रोटेट व्हायला लागलो. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित असेल, इट इज mk². ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन किंवा सिम्पली आपण त्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणतो. सो मी जर अशा प्रकारे आर्म स्ट्रेच केलेले असतील आणि मी जर माझ्या स्वतःभोवतीच रोटेट जर व्हायला लागलो तर याचा मिनिंग काय झाला लक्षात घ्या, माझा काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे आय. आता हात अशी स्ट्रेच झालेले असल्यामुळे त्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू जास्त असेल कारण मासचं डिस्ट्रीब्युशन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून थोडं दूर झालेलं आहे. ओके, आणि मी काहीतरी ओमेगा 1 एवढ्या व्हेलॉसिटीनं रोटेट व्हायला लागलो. आता मी काय केलं, ते आर्म जे स्ट्रेच केले होते ते अशा प्रकारे फोल्ड केले आणि तशाच प्रकारे जर रोटेट होत राहिलो, एक्सटर्नल टॉर्क कोणताच ऍक्ट झाला नाही तर कंडिशन काय, I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इक्वल्स टू I2 ओमेगा 2. आपल्याला माहितीये ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स जर मासचं जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, डिस्टन्स कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. पहिली कंडिशन काय होती, माझी स्पीड ओमेगा 1 होती जेव्हा मी असे आर्म स्ट्रेच केले होते म्हणजे माझा मोमेंट ऑफ इनर्शिया अगोदर जास्त होता आणि फोल्ड केलेत मी हात म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी केलाय. सो याचा अर्थ जेव्हा हात स्ट्रेच केलेले होते तेव्हा माझी जी ओमेगा होती ती कमी होती, जेव्हा मी ते फोल्ड केले ती वाढली. असं का झालं, कारण जेव्हा आर्म स्ट्रेच केलेले होते तेव्हाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होता, फोल्ड केल्यानंतर तो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला.
स्ट्रेच केलं होतं त्याला मी I1 म्हटलं, मोमेंट ऑफ इनर्शिया I1 इज ग्रेटर दॅन I2. मग I1 इज ग्रेटर दॅन I2 असेल तर ω1 इज लेस दॅन ω2 असेल. म्हणजे मी स्ट्रेच केलेल्या कंडिशन पेक्षा जेव्हा त्याला असं फोल्ड केलं तेव्हा रोटेशन्स काय होणार आहेत, फास्ट होणार आहेत. रोटेशन्स काय होणार आहेत, फास्ट. कारण मी मासचं डिस्ट्रीब्युशन दुरून जवळ घेतलंय आणि जेवढं मास जास्तीत जास्त ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट झालेलं असतं याचा अर्थ असा असतो की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जवळ मास असताना मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, कमी असतो. म्हणजे अगोदर मी हात स्ट्रेच केलेले होते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ग्रेटर होता, नंतर तो कमी झाला कारण मी ते फोल्ड केले. म्हणून ω1 आणि ω2 मध्ये हे अशा प्रकारचं रिलेशन आहे. तर ही जी टर्म आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ही काही ऍप्लिकेशन्स मध्ये युज केली जाते. फॉर एक्झाम्पल बॅलेट डान्सर. आता बॅलेट डान्स का मी तर डान्स करून दाखवणार नाहीये तुम्हाला. सो व्यवस्थित काय करा, पर्टिक्युलरली तुम्ही व्हिडिओज पाहू शकता युट्यूब वरती वगैरे, तुम्ही व्हिडिओज त्याचे पाहू शकता बॅलेट डान्सिंग मध्ये कशा प्रकारे ते आर्म्स स्ट्रेच फोल्ड वगैरे करून किंवा कशा प्रकारे बॉडीचं जे फोल्डिंग आणि स्ट्रेचिंग करून कशा प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया ते त्या ठिकाणी ऍडजस्ट करत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर डायव्हिंग जी केली जाते, ड्रायव्हिंग नाही म्हणत मी, डायव्हिंग म्हणतोय. डायव्हिंग म्हणजे उडी घेणे पाण्यामध्ये अशा प्रकारे, इकडनं अशा प्रकारे वरतून असे खाली. तर लक्षात घ्या जे डायव्हिंग करणारे डायव्हर्स असतात, ड्रायव्हर्स नाही म्हणत मी, डायव्हर्स म्हणूया आपण त्याला. डायव्हिंग करणारे जे असतात ते डायव्हर्स असतात, ड्रायव्हर्स नाही येते. ओके. सो त्या कंडिशन मध्ये काय असतं, आय सपोज हे तुमच्या लक्षात आलं असेल की I कॉन्स्टंट राहायचं असेल तर सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर ω कमी होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर ω वाढणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचंय. ओके. मग आता त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये डायव्हिंगचं ऍप्लिकेशन सांगतो, लक्षात घ्या. ते डायव्हर्स काय करतात, उडी मारताना त्यांनी आर्म्स अशा प्रकारे स्ट्रेच केलेले असतात. काय केलेले असतात, आर्म्स स्ट्रेच केलेले असतात म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. जसं ते डायव्हिंग करतात, उडी मारतात, तेव्हा ते आर्म्स अशा प्रकारे फोल्ड करून घेतात. ते आर्म्स फोल्ड केल्यामुळे त्यांचे जे रोटेशन्स होणार आहेत पाण्यात पोहोचेपर्यंत, स्वतःच्याच बॉडीचे जे रोटेशन्स होणार आहेत ते काय होतात, जास्त होतात. याला कारण काय लक्षात घ्या. उडी मारताना त्यांनी आर्म स्ट्रेच केलेले होते, नंतर फोल्ड केले. अगोदरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण I1 म्हणूयात, फोल्ड केल्यानंतरचा I2. अगोदरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होता म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी कमी केलाय. म्हणजे ω1 इज लेस दॅन ω2 म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू म्हणजेच n ची, कारण ओमेगा आपला माहिती काय असतो 2πn. पहा त्यांनी उडी मारण्याच्या सुरुवातीला आर्म्स असे स्ट्रेच केलेले होते, ते फोल्ड केले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज केलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज केलाय. अगोदर तो जास्त होता, नंतर तो कमी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज केलाय म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय केलेली आहे, तर ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज केलेली आहे. ओके. ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज केली म्हणजे यानं इन्क्रीज झालं म्हणजे त्यांचे नंबर ऑफ रोटेशन्स पर युनिट टाइम जे होणार आहे ते वाढतील, जे खूप आकर्षक दिसतं आणि त्यासाठीच ते करत असतात. जेवढे रोटेशन्स त्यांचे डायव्हिंग केल्यापासून पाण्यापर्यंत पोहोचेपर्यंत जास्त होतात त्याच्यावरती सुद्धा त्यांची काहीतरी मार्किंग ग्रेडिंग डिपेंड असू शकते. सो दॅट इज द अनदर पार्ट. परंतु लक्षात ठेवा ते काय करतात, उडी मारताना त्यांचे आर्म्स असे स्ट्रेच असतात म्हणून I1 जास्त असतो. नंतर त्यांनी फोल्ड केले म्हणजे नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे म्हणजे ते मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज करतात म्हणून त्यांचे नंबर ऑफ रोटेशन्स पर युनिट टाइम इन्क्रीज होतात. हे त्याचं एक ऍप्लिकेशन आहे. हे त्याचं एक ऍप्लिकेशन आहे. सो आय सपोज तुमच्या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि त्याच्या ऍप्लिकेशन बद्दल लक्षात आला असेल. बुक्स मधून याला व्यवस्थित रीड करायचंय. ओके. सो फायनल कन्क्लुजन काय, τ0 असेल म्हणजे एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर L कसा असतो, कॉन्स्टंट असतो. सगळे एक्सप्लेनेशन याच्यावरतीच होतं. L कॉन्स्टंट म्हणजेच I कॉन्स्टंट. L कॉन्स्टंट म्हणजेच I कॉन्स्टंट म्हणजेच I वाढला तर ω कमी होईल आणि I कमी झाला तर ω वाढेल. ओके. सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी नोट डाऊन करायचे. ओके. सो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा पार्ट आपला आता इथं कम्प्लीट झालेला आहे. अँड वी आर हेडिंग टू द लास्ट पॉइंट आपल्या चॅप्टरचा, त्याच्याकडे आपण मूव्ह करत आहोत. सो लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर थेरॉटिकली इज द रोलिंग मोशन. ठीक आहे. लास्ट पॉइंट या चॅप्टरचा जो आहे दॅट इज द रोलिंग मोशन. ओके. सो रोलिंग म्हणजे काय, रोलिंग म्हणजे
ट्रान्सलेशन प्लस रोटेशन, ट्रान्सलेशन प्लस रोटेशन याला आपण रोलिंग म्हणतो. मग असं कुठे होतं रोलिंग वगैरे पहा. लक्षात घ्या. समजा माझ्याकडे एक व्हील आहे, युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे याचा जो सेंटर ऑफ मास असेल तो एक्झॅक्टली याच्या सेंटरलाच कोइन्साइड झालेला असेल. वी नो दॅट. युनिफॉर्म डेन्सिटी असलेल्या बॉडीजसाठी, ज्यांना काहीतरी पर्टिक्युलर जॉमेट्रिक शेप असतो, अशा बॉडीजसाठी त्यांचा सेंटर ऑफ मास हा त्याच्या सेंटरलाच असतो. मग हा व्हील रोटेट होत आहे. व्हील काय होते, पुढे पुढे जाते, म्हणजे स्वतःच्या सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट त्याचं काय होत आहे, रोटेशन. याच्यावरती असलेले सगळे पॉइंट रोटेट होतात एकाला सोडून. या व्हीलवरती असलेले सगळे पॉइंट रोटेट होत आहेत, फक्त एकच पॉइंट रोटेट होत नाही, तो पॉइंट म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास असतो. पहा, हा व्हील पूर्ण असा रोटेट व्हायला लागला समजा असता. सो व्हील रोटेट होत असताना हा पॉइंट मात्र फक्त पुढे पुढे जाणार आहे. हा रोटेट होतो का नाही, कारण सगळे पॉइंट्स याच्या अबाउट रोटेट होतात. म्हणजे काय, त्या टोटल बॉडीचं जेव्हा रोटेशन होत असतं तेव्हा त्याच्या सेंटर ऑफ मासचं ट्रान्सलेशन होत असतं. जेव्हा त्या टोटल व्हीलचं, याचे एक्झाम्पल्स पहा. व्हील असेल, व्हील अशा प्रकारे रोटेट होत आहे. एक्झाम्पल्स मध्ये पहा, व्हील रोटेट होत असताना त्याच्या सेंटर ऑफ मासचं ट्रान्सलेशन होत आहे आणि त्याला कंबाईनली आपण रोलिंग मोशन असं म्हणतो. त्याला कंबाईनली आपण काय म्हणत असतो, रोलिंग मोशन. बहुतेक हा पार्ट जो स्टेट बोर्ड साठीचा सिलेबस त्यांनी ओमिट केलेला आहे. काही पार्ट बोर्डच्या एक्झामसाठी त्यांना त्या ठिकाणी एक्सक्लूड केलाय. त्यामध्ये रोलिंग मोशनला सुद्धा काढून टाकलेले बहुतेक. असो, आपल्याला पूर्ण पार्ट कम्प्लीट करायचाच आहे बोर्डसाठी, काही असेल. सो रोलिंग इज अ ट्रान्सलेशन अँड रोटेशनचं कॉम्बिनेशन आहे. अशा प्रकारचे जे बॉडीज असतात, व्हील असेल, डिस्क असेल, रिंग असेल, यांचे रोटेशन होत असताना यांचा सेंटर ऑफ मास जो आहे, सेंटर ऑफ मासचं ट्रान्सलेशन होत असतं. सेंटर ऑफ मासचं ट्रान्सलेटरी मोशन होत असतं आणि त्या बॉडीचं रोटेशन होत असतं. कंबाईनली आपण त्याला रोलिंग मोशन म्हणतो. एक्झाम्पल्स व्हील, डिस्क, रिंग जे काही रोटेट होत असतं आणि पुढे पुढे सुद्धा जात असतं. फॅन मध्ये म्हणू शकत नाही तुम्ही, ठीक आहे. फॅन मध्ये सेंटर ऑफ मास स्टेडी असतो. फॅन फिरतोय ना, सो सेंटर ऑफ मास एकाच पॉइंटला स्थिर आहे. ओके, अशा प्रकारे आपण कन्सिडर करतो. मात्र ज्या बॉडीज रोटेट होऊन पुढे पण चाललेल्या आहेत, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, म्हणजे हा रोटेट होऊन इथंच रोटेट होत राहणार नाही. हा व्हील हा रोटेट झाल्यानंतर याचं एक कम्प्लीट रोटेशन होईपर्यंत हा इकडे कुठेतरी आलेला असेल. म्हणजे पहा काय झालंय, याचा सेंटर ऑफ मास इथून इथपर्यंत आला, म्हणजे ट्रान्सलेशन झालं आणि व्हील स्वतः भोवती काय होत आहे, त्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे. म्हणजे ही जी मोशन झालेली आहे दॅट इज द रोलिंग मोशन. कोणती मोशन आहे, रोलिंग मोशन आहे. ओके, सो याला व्यवस्थित नोट डाऊन करायचं. आता या रोलिंग मोशन मध्ये ऑब्जेक्टला दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जीज आहेत. पहा, वी नो दॅट एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असतो, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असलेल्या एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. कोणती एनर्जी म्हणतो, कायनेटिक एनर्जी. आणि रोलिंग मोशन मध्ये दोन कायनेटिक एनर्जी असतात. एक असते कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन, आणि दुसरं असतं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. या दोघांची ऍडिशन करायची, तुम्हाला कायनेटिक एनर्जी टोटल मिळून जाईल. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन, इट इज कॉल्ड ॲज अ टोटल कायनेटिक एनर्जी इन द रोलिंग. रोलिंग मध्ये टोटल कायनेटिक एनर्जी तशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाऊ शकते. ओके, सो पुढचा पॉइंट पहा याच्यामध्ये काय असणार आहे. आपल्याला ही टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. ओके, सो ती टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी ट्रान्सलेशनची कायनेटिक एनर्जी प्लस त्याच्यामध्ये रोटेशनची कायनेटिक एनर्जी काय करावी लागेल, ऍड करावी लागेल. ओके, सुरू केलं. सो माझ्याकडे एक अशा प्रकारची रिंग किंवा व्हील आहे ज्याचं टोटल मास m आहे. सेंटर ऑफ मास इथं आहे. हा सेंटर ऑफ मास पुढे पुढे चाललाय, हे रोटेट व्हायला लागलंय. याची रेडियस r आहे. याची रेडियस काय आहे, r आहे. तुम्हाला याची टोटल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, सो टोटल कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन.
सो रोटेशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू आय ओमेगा स्क्वेअर प्लस ट्रान्सलेशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, अगोदर ट्रान्सलेशनची लिहूयात, नंतर रोटेशनची लिहूयात. काही फरक पडत नसतो ऍडिशन मध्ये, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आहे फक्त. सो ट्रान्सलेशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर प्लस रोटेशन मध्ये 1/2 हाफ, सॉरी 1/2 मीन्स हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर, मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर. अशा प्रकारे. सो दोघांमध्ये हा 1/2 कॉमन आहे, त्याला बाहेर घेतलं. इथं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं एम व्ही स्क्वेअर प्लस हा 1/2 ऍज इट इज ठेवला. आय ला आपण रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर ते एम के स्क्वेअर येतो. काय येतं? एम के स्क्वेअर. वी नो दॅट व्ही इक्वल्स टू काय असतं? वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन माहित असेल तुम्हाला. वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे? व्ही इक्वल्स टू आर ओमेगा असतं. ही रिंग कन्सिडर केली. सो व्ही इक्वल्स टू काय असतं? आर ओमेगा. म्हणजे ओमेगा इक्वल्स टू काय असतं? व्ही डिवायडेड बाय आर. ओमेगा काय असतं? व्ही डिवायडेड बाय आर. सो ओमेगाच्या जागी जर व्ही डिवायडेड बाय आर ठेवलं तर ते येईल व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. काय केलंय? कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन 1/2 एम व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. ओके, सो हे 1/2 ऍज इट इज कॉमन घेतलं. सॉरी 1/2 कॉमन घेतल्यानंतर इथं शिल्लक राहिलं एम व्ही स्क्वेअर. सॉरी 1/2 आपण कॉमन घेतलेलं आहे. इथं शिल्लक राहिलं आय. आय म्हणजे एम के स्क्वेअर, रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट आपण स्टडी केली आहे. आणि ओमेगाच्या जागी लिहिणार व्ही बाय आर, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, सो आता इथं सुद्धा काय कॉमन आहे? इथं एम व्ही स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा एम व्ही स्क्वेअर आहे. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग आपण कॅल्क्युलेट करतोय, दॅट इज इक्वल्स टू हा 1/2 एम व्ही स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर घेतल्यानंतर इथं शिल्लक राहिलं 1 प्लस इथं शिल्लक राहिलं के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग फाइंड आउट करू शकतो. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग फाइंड आउट करू शकतो. याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. ठीक आहे, सो नोट इट डाऊन. काय केलंय? सिम्पली पहा, जेव्हा एखादी बॉडी रोटेट होते तसंच ती पुढे सुद्धा जाते. म्हणजे इथं कॉम्बिनेशन आहे दोन मोशनचं, रोटेशन आणि ट्रान्सलेशनचं कॉम्बिनेशन आहे. रोटेशन आणि ट्रान्सलेशनचं इथं काय आहे? कॉम्बिनेशन आहे. आणि जेव्हा रोटेशन आणि ट्रान्सलेशनचं कॉम्बिनेशन असतं आपण त्याला रोलिंग म्हणतो. पहा, रोलिंग मध्ये काय असते? जी टोटल कायनेटिक एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. मग ट्रान्सलेशनची कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर, रोटेशनची कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. पुढे आपल्याला माहित असलेल्या व्हॅल्यूज पुट केल्या. आय ला म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियाला रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं एम के स्क्वेअर. ओमेगाला आपण व्ही बाय आर पुट केलं म्हणून ओमेगा स्क्वेअरच्या जागी व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आलं. इथं एम व्ही स्क्वेअर आहे, इथंही एम व्ही स्क्वेअर आहे, त्याला कॉमन घेतलं. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द फायनली टोटल कायनेटिक एनर्जी इफ ऑब्जेक्ट इज इन रोलिंग मोशन. जो ऑब्जेक्ट रोलिंग मोशन मध्ये असेल त्यासाठीचा हा टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ओके, पहा इथं आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करून सुद्धा एक पर्टिक्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे की पर्टिक्युलरली एखादा ऑब्जेक्ट सर्टन हाईट वरून इन्क्लाइंड प्लेन वरती जर तो रोल होत असेल, तो काय होत असेल? इन्क्लाइंड प्लेन वरती जर त्याची रोलिंग होत असेल तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला काय काय कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येतं त्याचं डिस्कशन करायचं आहे. सो तो पॉइंट घेऊन आपण चॅप्टरलाच कन्क्लूड करूया. पहा, सो समजा माझ्याकडे अशा प्रकारचं एक इन्क्लाइंड प्लेन आहे. ठीक आहे, म्हणजे इनिशियली एक ऑब्जेक्ट इथं आहे आणि याची रोलिंग होत होत तो इथं पोहोचणार आहे. ओके, इनिशियली तो या पर्टिक्युलर पॉइंटला आहे आणि त्याची रोलिंग होत होत तो कुठे पोहोचणार आहे? या फायनल पॉइंटला. सो लेट सपोज हा ज्या हाईटला आहे ती व्हर्टिकल हाईट आहे एच. ओके, आणि त्यानं जे ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर केलं इथून इथपर्यंत येण्यासाठी ते डिस्टन्स आहे समजा एस आणि हा अँगल आहे समजा थिटा. हा अँगल आहे थिटा. व्हर्टिकल हाईट एच आहे. आपला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी
हे डिस्टन्स आवश्यक नाहीये, डायरेक्टली व्हर्टिकल डिस्टन्स घ्यायचंय. तो डायरेक्ट असा खाली आला काय किंवा असा आला काय. सो याचा इनिशियल पॉइंट इथं मी नंबर 1 दिला, इथं नंबर 2 दिला. बाकी नोटेशन्स आपण आपले सिमिलर यूज करणार आहोत. मास साठी एम, रेडियस साठी आर अँड सो ऑन. सो आर रेडियस असलेलं हे व्हील एका इन्क्लाइंड प्लेन वरती खाली येत आहे, रोल होत आहे. ज्या पॉइंट पासून त्याची रोलिंग स्टार्ट झालीये त्याचं बेस पॉइंट पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे हाईट एच आहे. तर या कंडिशन साठी जी काय होणार आहे पहा, 1 पॉइंटला त्याला जी टोटल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आहे आणि 2 पॉइंटला पहा म्हणजे तो 1 कडून 2 कडे येत आहे. तो 1 कडून 2 कडे येत आहे म्हणजेच त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होत आहे. म्हणजे त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होत आहे. मग त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होताना आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करायचा आहे. ओके, मग त्यासाठी पहा 1 पॉइंटला जी त्याची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी mgh असेल आणि समजा 2 पॉइंटला येईपर्यंत त्याला जी कायनेटिक एनर्जी असेल त्याला रोलिंग कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्ये आपण लिहूया. मग या पॉइंटला येईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी समजा v झाली. जर व्हेलॉसिटी v झाली तर त्यासाठी फॉर्म्युला येईल, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येईल 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² डिवायडेड बाय r². ओके, आणि मग बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याकडे काय येईल, 1 पॉइंटला त्याला जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढी त्याला 2 पॉइंटला कायनेटिक एनर्जी असेल. मग याला जर इक्वेट केलं तुम्ही, याला जर इक्वेट केलं असं लिहितो, 2 पॉइंटला त्याला जी कायनेटिक एनर्जी ती कशापासून मिळाली आहे, 1 पॉइंटला त्याच्याकडे जी पोटेन्शियल एनर्जी होती. मग हे येईल 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² डिवायडेड बाय r² इक्वल्स टू त्याची पोटेन्शियल एनर्जी mgh. सो हा m आणि हा m इथं कॅन्सल झाला. हा 2 इकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, सो हे मला v त्याची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, 2 पॉइंटची त्याची व्हेलॉसिटी. सो येईल पहा v² इक्वल्स टू हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 2gh आणि डिवाइड मध्ये हा पूर्ण ब्रॅकेट येईल. हा पूर्ण ब्रॅकेट जो v² सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिवाइड होईल 1 प्लस k² डिवायडेड बाय r². 1 प्लस k² डिवायडेड बाय r². तर v² ची व्हॅल्यू आली म्हणजे v काय येईल, v काय येईल लक्षात घ्या. v साठी तुम्हाला याचं रूट फाइंड आउट करावं लागेल. हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला सो 2gh आलं. त्यानंतर हा ब्रॅकेट पूर्ण जो आहे तो डिवाइड मध्ये गेलेला आहे. ठीक आहे, सो यावरून तुम्ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे इथं डिस्टन्स दिलंय, काय दिलंय, डिस्टन्स s. त्याच्यामध्ये v² इक्वल्स टू u² प्लस 2as या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला ऍक्सेलरेशन सुद्धा कॅल्क्युलेट करायचे. टेक इट ऍज अ होमवर्क, नोट्स मध्ये ते लिहून पाठवायचे, बुक मधून पाहायचं नाहीये. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा. काय सिंपल आहे पहा, काय करणार, v² ची व्हॅल्यू 2gh अपॉन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस k² प्लस डिवायडेड बाय r² आलं आणि मग याच्यावरून तुम्ही v कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर कायनेमॅटिक इक्वेशन v² इक्वल्स टू u² प्लस 2as यूज करायचं. त्यानंतर u म्हणजे इथली व्हेलॉसिटी जी 0 असणार आहे, u ऑब्विसली 0 असणार आहे. मग v² इक्वल्स टू 2as. ठीक आहे, तुम्हाला सेपरेटली v जरी नाही काढलं तरी तुम्ही डायरेक्टली असं यूज करा. ठीक आहे, v² इक्वल्स टू u² प्लस 2as. u 0 आहे म्हणजे v² इक्वल्स टू काय येईल, 2as. मग v² च्या जागी काय पुट करणार, 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². पुढे हे येईल 2as. हा 2 कॅन्सल झाला. आता s इकडे येईल, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळेल. मग s जर डायरेक्टली दिला नसेल आणि h आणि थिटा दिला असेल तर त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही त्याला पुढे सॉल्व्ह करू शकता. ओके, सो पहा काय केलं, पोटेन्शियल एनर्जी होती या पॉइंटला, त्याला जी एनर्जी ती पोटेन्शियल एनर्जी mgh. 2 ला येईपर्यंत त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक मध्ये कन्व्हर्जन होतच गेलं कंटिन्युअसली. सो 2 ला त्याची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आपण या फॉर्म्युल्याने डिनोट केली, जिथं v म्हणजे त्याची 2 पॉइंटची व्हेलॉसिटी असेल. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी दिस कायनेटिक एनर्जी विल बी इक्वल्स टू दिस पोटेन्शियल एनर्जी. त्याला पुढे सॉल्व्ह केलं, v² ची व्हॅल्यू 2gh अपॉन 1 प्लस k² बाय r² मिळाली. v² इक्वल्स टू u² प्लस 2as यूज केलं कारण आपला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. सो v² इक्वल्स टू 2as.
2 कॅन्सल झालं, व्ही स्क्वेअरच्या जागी हे पूर्ण इक्वेशन इथं पुट केल्यानंतर हा 2 कॅन्सल झाला. मग आपल्याला इक्वेशन मध्ये GH1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे. तुम्ही या एस ला सुद्धा एच च्या टर्म्स मध्ये आणू शकता. फाइंड तुम्हाला ए करायचं आहे, तुम्ही त्या एस ला एच च्या टर्म्स मध्ये आणू शकता, कारण तुमच्याकडे थीटा आहे आणि एच आहे. सो या थीटासाठी ही झाली अपोजिट साइड आणि हा एस म्हणजे झाला हायपोटेनस. सो हा परपेंडिक्युलर आहे, तिथं यूज करा साइन कॉस थीटा जे काही यूज होतं ते, आणि एस ला एच च्या टर्म्स मध्ये आणा. एस एकदा एच च्या टर्म्स मध्ये आला की त्याला इकडे घेऊन या, तुम्हाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळेल. होमवर्क मध्ये त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ज्याला ते जमणारच नाहीये त्यानं तसा मेसेज करायचा आहे, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये मी कम्प्लीट सॉल्व्ह करून देईन. ओके, सो इथं आपला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर थेरॉटिकली कम्प्लीट झालेला आहे. आणखी काही 2-4 लेक्चर याच्यावरती घेऊन आपण त्याच्यावरती डिपेंड असणारे न्यूमरिकल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ऑनलाईन लेक्चर मध्ये एक्झॅक्टली क्लासमध्ये जेवढे शक्य आहे तेवढे एक्झाम्पल्स घेणं शक्य नाहीये. सो जोपर्यंत आपलं ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहोत, तर जेवढं शक्य होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करूया. सो आय होप थेरॉटिकली तर मी कोणताही पॉईंट सोडलेला नाहीये. तुम्हाला या रोटेशनल डायनामिक्सचे सगळे पॉइंट्स लक्षात आले असतील. आणखी काही लेक्चर्स मध्ये याच्यावरती डिपेंड असणारे न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर आपण आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. व्यवस्थित अभ्यास करून नोट्स रेग्युलरली पोस्ट करायच्या, डाऊट्स विचारायचे आहेत. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.